वाशिम जिल्ह्यातील 77 लघु सिंचन प्रकल्पांनी यंदा मार्च महिन्यातच तळ गाठलेला आहे। त्यामुळे उन्हाळी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार आहे। जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे। पुण्यामध्ये इंद्रायणी नदीचं पाणी प्यायला जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केलेली आहे। तुकाराम महाराज वीज सोहळ्यासाठी येणारे वारकरी इंद्रायणीचं पाणी पितात, मात्र प्रदूषित पाण्यानं आरोग्य समस्या उद्भवू नये म्हणून मनाई आदेश जारी करण्यात आले। नांदेडच्या मुदखेड तालुक्यात बारड ते मुगट रस्त्याची दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य पसरल्यामुळे गावकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। संभाजीनगरमधल्या बिडकीन ते पैठण रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू आहे। त्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे। NHAI या कामावर लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। बीडच्या आष्टीमध्ये पालखी मार्ग वानवेवाडी घाटाची अवस्था अतिशय खराब आहे। पाऊस पडला की रस्त्यावरून वाहतूक करणं कठीण होतं। प्रशासनाचं या प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार आता नागरिकांनी केली आहे। हिंगोलीमध्ये ठाकरे गटानं महसूल प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केलं। सेनगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। यावेळेस कार्यकर्त्यांनी महसूल प्रशासनाच्या दारात ढोल वाजवून आंदोलन केलेलं आहे। कोल्हापूरच्या शाहूवाडीत मुसळधार पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट पाहायला मिळाला। अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। सिंधुदुर्गात कोट्यवधी रुपयांच्या दारूवर रोलर चढवून अवैध दारूचा साठा नष्ट करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रापेक्षा स्वस्त असलेल्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक आणि विक्री सिंधुदुर्गात होत होती आणि याची माहिती मिळताच एक्साईज विभागानं अवैध दारू साठा जप्त केला। यामध्ये जप्त केलेला 2,69,00,00,000 दारू साठ्यावर रोलर फिरवून हा दारू साठा नष्ट करण्यात आलेला आहे। बदलापूर शहरात रासायनिक प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकारनं दणका दिला। आतापर्यंत 24 प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत दिली आहे। कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता। हिंगोलीमधील औंढा नागनाथमध्ये नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे सर्वत्र घाण पसरली आहे। गेल्या 15 दिवसांपासून नाल्यांमध्ये तुंबलेला कचरा नगरपंचायतीनं काढलेला नाही। त्यामुळे ही स्थिती ओढावल्याचं रहिवाशांनी सांगितलंय। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील ढेबेवाडीत बँक ऑफ महाराष्ट्र पुन्हा मराठीचा अवमान झालेला आहे। या बँकेत वृद्ध लोकांसोबत गैरवर्तन केलं जात असून मराठीत बोलणाऱ्यांना हिंदीतच बोलण्याची सक्ती केली जाते। राहुल शेडगे या व्यक्तीने याबाबतचा व्हिडिओ तयार करून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणलेला आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। उल्हासनगरमध्ये बनावट एव्हरेस्ट मसाल्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एव्हरेस्ट कंपनी आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये हा प्रकार उघड झाला। आरोपींवर गुन्हे दाखल केले असून 3 दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। डोंबिवलीसह कोकणातील अनेक शेअर गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा घालण्यात आला। शेअर बाजारामध्ये 20% परताव्याचा आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली। दरम्यान डोंबिवलीतील एका गुंतवणूकदाराची 19 लाखांची फसवणूक करण्यात आली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी विष्णुनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।